नमस्कार शेतकरी मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत व या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोदीची गॅरंटी, मोदी सरकारचे असे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। त्यापैकीच 12 निर्णय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ते 12 निर्णय म्हणजे मोदीचा संकल्पपत्र आहे। त्या संकल्पपत्रामध्ये नेमके कोणकोणते महत्त्वाचे असे निर्णय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमके कोणते महत्त्वाचे असे निर्णय आहेत ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता मोदीची गॅरंटी 2024 चे संकल्पपत्र। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता गरिबांची सेवा, पुढील 5 वर्ष मोफत रेशन सुरू राहणार, डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाला उत्पादनात स्वावलंबन, तसेच गरिबांच्या ताटात निश्चितच अन्न। तसेच शेतकरी मित्रांनो, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची गॅरंटी, प्रधानमंत्री सूर्यघर म्हणजेच सौर ऊर्जा योजनेमुळे वीज बिल शून्य होणार। त्याच्यानंतर आहे शेतकऱ्याचा सन्मान। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी आणि पीक विमा योजना ह्या सुरूच राहणार। तसेच MSP मध्ये वेळेवर वाढ करणे हे आमचे वचन आहे। बियाणांपासून ते बाजारपेठापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न हे वाढवणार। तृणधान्याला सुपरफूड म्हणून प्रोत्साहित दिले जाणार। पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आणि दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार करणार। त्याच्यानंतर तिसरी म्हणजे स्त्री शक्तीला सलाम, 3 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दिदी बनवणार। गृहिणींना स्वयंपाकघरापर्यंत पाईपाद्वारे गॅसचा पुरवठा करणार। नोकरदार महिलांसाठी वसतिगृह आणि शिशुगृह ही सुविधा उपलब्ध होतील। बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडून उत्पादनाच्या नवीन संधी या उपलब्ध होतील। तसेच नारी शक्ती वंदन कायदा लागू करून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व हे सुनिश्चित होणार। मध्यम वर्गाची काळजी, मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार। रुग्णालये, आयुष्यमान आरोग्य मंदिरे आणि दुय्यम आरोग्य संस्थानांमध्ये सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा प्रदान केल्या जातील। तसेच आरोग्य सेवांचा विस्तार, नवीन शैक्षणिक संस्था आणि जीवन सुसह्य करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा। गुंतवणुकीच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, उत्पादन, उच्च मूल्य सेवा, स्टार्टअप्स, पर्यटन आणि क्रीडा यांच्या माध्यमातून तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी या निर्माण होणारच। रोजगार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम दुप्पट करून 20 लाख रुपये करण्यात येणार। तसेच पेपरफुटी कायद्याची अंमलबजावणी करून सरकारी भरती पारदर्शक करणार आणि उच्च शिक्षणासाठी नवीन संस्था स्थापन होणार। सुशासनाने भारत समृद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची निश्चितच गॅरंटी। आम्ही भारतीय न्यायिक संहिता लागू करू, एक देश एक निवडणूक आणि समान मतदार यादी अशी व्यवस्था आणू। संविधानाच्या कलम 44 नुसार समान नागरी संहिता लागू करणार। श्रमशक्तीला सहाय्य, ट्रक चालकांसाठी नवीन योजना सुरू करून त्यांच्यासाठी महामार्गावर आधुनिक सुविधा विकसित करू। टमटम कामगार, घरकामगार, रस्त्यावरील कामगार आणि इतर मजुरांना ई-श्रम पोर्टलद्वारे आत्मनिर्भरता मिळणार। भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविणार। यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील। स्टील, सिमेंट, ॲल्युमिनियम, रेल्वे, संरक्षण, फार्मास्युटिकल, इलेक्ट्रिकल वाहन, मोबाईल, सेमीकंडक्टर इत्यादींसह अनेक क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढीची गॅरंटी असणार। तसेच वंचितांसाठी प्राधान्य, स्वतः निधी आणि विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून पंतप्रधान OBC, SC आणि ST समुदायांसाठी रोजगाराच्या संधी वाढवतील। वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुनिश्चित करणार। मच्छीमारांच्या जीवनाशी निगडीत बोटींचा विमा, फिश प्रोसेसिंग युनिट, सॅटेलाइटद्वारे वेळेवर माहिती देणे आदी सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दिले जाणार। तसेच वारसा आणि विकास, अयोध्या शहराचा सर्वांगीण विकास करणार। काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर इतर धार्मिक स्थळांवर विकास करणार। योग, आयुर्वेद, भारतीय भाषा
शास्त्रीय संगीतांचे प्रशिक्षण देण्यासाठी तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र जगभरात स्थापन करून भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणार. तसेच पायाभूत सुविधांमुळे झाली अर्थव्यवस्था मजबूत. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवणार. एक्सप्रेसवेचे जाळे 15,000 किलोमीटर पर्यंत वाढवण्याबरोबरच नवीन विमानतळ, महामार्ग, वॉटर मेट्रोच्या सुविधा वाढवणार. नवीन रेल्वे ट्रक, नवीन वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत या ट्रेन्स वाढवणार आणि जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके निर्माण होतील. रेल्वे क्षमता वाढवून तिकिटांची प्रतीक्षा यादी ही कमी करणार. पूर्व भारत आणि त्यांच्या किनारपट्टीवरील डोंगराळ भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी समर्पित पूर्वोदय मास्टर प्लॅन तयार करून कृतीशील पाऊल उचलणार. आणि शेवटचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्यमान भारत अंतर्गत समावेश करून त्यांना मोठा आरोग्य ह्या सुविधा दिल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांच्या यात्रेसाठी विशेष कार्यक्रम सुरू करणार. मोदी सरकारचा हा 2024चा संकल्पपत्र आणि या संकल्पपत्रामध्ये 12 असे महत्त्वाचे निर्णय. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.